Hello students, I am Nirulata Sawant. Welcome back to the Vistry Education Academy, and today's topic is cell structure. Cell structure. So this is the diagram. Cell structure. हे पहा cell structure आहे. ठीक आहे. Cell structure आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं होतं की सेलची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि सेल थिअरी बघितलेली होती. त्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर सिंपल दिसत होतं. आता हे जे स्ट्रक्चर आहे यामध्ये तुम्हाला प्रत्येक ऑर्गॅनल स्टडी करायचं आहे. ठीक आहे. वन बाय वन आपल्याला स्टडी करायचं आहे. फर्स्ट आपण बघणार आहोत सेल स्ट्रक्चर. हाऊ इट वर्क्स इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कसं वर्क करतं हे आपल्याला बघायचं आहे. सो सेल स्ट्रक्चर. Ideal about cell structure have changed considerably over the years. Okay, early biologists saw cells as a simple membranous sacs. Cells कशा आहे? Simple membranous sac containing fluid and a few floating particles. कशा आहेत? काही particles float सुद्धा करतात. ठीक आहे. सिलिया थ्रू आपल्याला स्टडी करायचं आहे. हे आहे सेल स्ट्रक्चर. These are the organelles. So cilia, lysosome, centriole, microtubules, Golgi apparatus, smooth endoplasmic reticulum, rough endoplasmic reticulum, mitochondria, okay, cytoplasm, nucleolus, chromatin, ribosomes and nuclear membrane. हे जे स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला यामध्ये खूप सारे सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट आहे आणि याचा आपण स्टडी करणार आहे वन बाय वन. जेवढे काही तुम्हाला शिकायचे आहे वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत. हे आहे सिंपल सेल स्ट्रक्चर. ठीक आहे. तुम्हाला तर कॉम्प्लिकेटेड दिसत असेल बट आपण जेव्हा स्टडी करू प्रत्येकीचा तेव्हा तुम्हाला हार्ड वाटणार नाही. सो आपल्याला पाहायचं आहे फर्स्ट देर आर मेनी डिफरंट टाइप्स, साइजेस अँड शेप्स. जे आपण आता स्ट्रक्चर बघितलेलं आहे त्यामध्ये काय काय दिलेले आहेत तुम्हाला डिफरंट टाइप्स, साइजेस अँड शेप ऑफ सेल्स इन दी बॉडी. ठीक आहे. आपल्या बॉडीमध्ये जसं की हात आहे, पाय आहे, प्रत्येकाची काय काय शेप वेगवेगळे असतात की नाही. ठीक आहे. हात दोन आहे, हे पाया एवढेच आहे का नाही. मग शेप्स दिलेले आहेत तुम्हाला, साइजेस वेगवेगळ्या दिलेल्या आहेत, डिफरंट टाइप्स दिलेले आहेत सेल इन दी बॉडी. फॉर डिस्क्रिप्टिव्ह पर्पजेस the concept of generalized cells is introduced. Okay, for descriptive purposes the concept of a generalized cell is introduced. It includes feature from all cell types. यामध्ये काय काय आहेत? all cell types बघायचे आहेत आपल्याला. A cell consists of 3 parts. Okay, cell consists of 3 parts. The cell membrane, first one is the cell membrane, nucleus, between two सायटोप्लाझम. आपल्याला काय स्टडी करायचं आहे पहिले सेल स्ट्रक्चरचा. त्याच्यानंतर त्यामध्ये कुठले कुठले ऑर्गॅनल्स आहेत ते बघायचे आहे. सो सेल स्ट्रक्चर स्टडी करताना आपल्याला पाहायची आहे त्याची सेल मेम्ब्रेन, आउटर मोस्ट लेअर जे म्हणतो आपण सेल मेम्ब्रेन त्यालाच प्लाझ्मा मेम्ब्रेन. न्यूक्लियसचा स्टडी करायचा आहे अँड बिटवीन टू दी सायटोप्लाझम तो स्टडी करणार आहोत. ठीक आहे. विथिन दी सायटोप्लाझम लाई intricate arrangements of fine fiber and hundreds or even thousands of minuscule but distinct structures called organelles. पहा आपल्याला स्टडी करायचं आहे कुठले ऑर्गॅनल्सचा आणि ते कसे आहेत तिथे even thousands, hundreds or even thousands of minuscule but distinct structures called organelles. ऑर्गॅनल्सचा स्टडी करणार आहोत आपण आणि त्यालाच काय म्हणायचं इथे त्यामध्ये सायटोप्लाझमचा स्टडी करताना हे बघायला मिळतं. ओके. सो